हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आमच्या एपी स्टडी स्टेशन या यूट्यूब चॅनलवर. तर आज एक आपण नवीन टॉपिक चालू करणार आहोत. तर टॉपिकचं नाव आहे टाइम अँड वर्क. यालाच आपण मराठीत वेळ आणि काम असं म्हणतो. या टॉपिकवर भरपूर प्रश्न पेपरात पडतात, त्यामुळं परीक्षेच्या दृष्टीनं हा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे. तर तुमचा वेळ न घालवता आपण टॉपिकला चालू करूया. सर्वप्रथम तर आपण बेसिक पहिला समजावून घ्या. सर्वप्रथम आपण बेसिक समजून घ्या. बेसिक काय याचं, जर समजा आपण माणसे वाढवली, समजा आपण माणसाला वाढवली तर वेळ किती लागणार रे? वेळ माझा कमी लागणार, बरोबर. समजा आपण माणसे कमी केलीत, माणसाला कमी केलं तर काय होणार रे? वेळ काय होणार माझा? वाढणार, बरोबर. म्हणजे काय म्हणायचं मला, जर आपण माणसे वाढवली तर वेळ ऑटोमॅटिक कमी लागेल आणि जर माणसे कमी केली तर ऑटोमॅटिक वेळ वाढणार. समजा आपण माणसाला एम मानलं, माणसाला एम मानलं आणि टाइमला टी मानलं. माणसाला एम इथं लिहितो, माणसाला एम मानलं आणि टाइमला टी मानला समजा. तर माणूस हा व्यस्त प्रोपोर्शनच्या टाइम मध्ये येतो. म्हणजे काय म्हटलंय, माणसे वाढली की टाइम कमी होणार, टाइम वाढला की माणसे कमी असणार, बरोबर. असं येणार. मग त्यावेळी काय होणार आहे, तर याचा फॉर्म्युला काय येणार, एम टी बरोबर काय येणार रे? कॉन्स्टंट येणार. एम टी बरोबर कॉन्स्टंट येणार. म्हणजेच काय, आपला मेन फॉर्म्युला काय रे? माणूस गुणिले टाइम. टाइमला आपण कशात म्हणू शकतो? दिवसात म्हणू शकतो, म्हणजे D1 मध्ये येऊ शकतो, म्हणजे किंवा तासात म्हणू शकतो. तर हे बरोबर काय असणार आहे माझं? कॉन्स्टंट असणार, बरोबर. यालाच आपण लिहिताना कसं लिहितो, दोन टर्म दिल्या आपल्याला, तर आपण लिहिताना कसं लिहितो, तर बघा M1 इंटू D1 इंटू H1 बरोबर काय येणार रे? M2 इंटू D2 इंटू H2, बरोबर. आपले M म्हणजे काय रे? M म्हणजे आपली माणसे, D म्हणजे काय आपले दिवस, डेज म्हणजे दिवस, H म्हणजे काय आपले तास, तास म्हणजेच काय रे? हावर्स. तसंच M1 च्या केसला हे एका कंडिशनला आहे आणि दुसऱ्या कंडिशनला आहे. म्हणजेच काय म्हटलं मी, जर माणसे वाढली तर वेळ कमी लागणार, जर वेळ कमी लागत असेल तर माणसे सुद्धा जास्त असणार, बरोबर. म्हणून काय येणार, माणसे हा व्यस्त प्रमाणात टाइमच्या येणार, व्यस्त प्रोपोर्शन मध्ये, व्यस्त गुणोत्तरात. तर काय येणार, याला आपण टी ला इकडे घेतला तर काय येणार, एम गुणिले टी बरोबर काय येणार रे? कॉन्स्टंट येणार. कॉन्स्टंट म्हणजे काय, ही व्हॅल्यू फिक्स येणार. मग याच्यावरच आपण काय तयार केलं, M1 इंटू D1 इंटू H1 इज इक्वल टू कॉन्स्टंट आलं. जर आपल्याला दोन कंडिशन दिल्या असतील, दोन केस दिलेल्या असतील, तर काय करणार आपण, M1 इंटू D1 इंटू H1 बरोबर M2 इंटू D2 इंटू H2. तर बघा यावरच काय म्हटलंय, जो फॉर्म्युला मी लिहून दाखवलाय तोच इथं त्यांनी प्रूव्ह करून दाखवलाय. मग हे म्हटलंय, म्हणजे याच्यात काय घ्यायचं, दरवेळी आपण M1 इंटू D1 इंटू H1 बरोबर, इथं काय म्हटलंय रे, M2 इंटू D2 इंटू H2. मग अशा वेळी दरवेळी असंच येते काय, तर काय 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 म्हटले, 10 माणसे 5 दिवस काम करून 15 कामे संपवतात. जे काम त्यांनी ऍक्च्युअल मध्ये केले, जे काम त्यांनी ऍक्च्युअल मध्ये केले तर ते छेदात लिहायचे. इथं काय लिहिणार आपण, काम. त्यांनी काय काम केले ते ऍक्च्युअल मध्ये आपण छेदात लिहायचं. म्हणजे इथं काय येणार, खाली छेदात काम हे येणार. कळालं का तुम्हाला सर्वांना काय म्हणायचं याच्यावर? म्हणजेच काय, इथं काय येणार, माणसं देतील, तास देतील, माणसं देतील, दिवस देतील आणि इथं तास देतील. तर दुसऱ्या कंडिशनला तेच काम, दुसऱ्या कंडिशनला तेच काम, माणसं देतील, तास देतील, तर किती किती वेळ काम करतील असं विचारतील त्यांनी. म्हणजे कसं तुम्हाला डायरेक्ट याच्यावर कळणार नाही, जर आपण एक्झाम्पल्स घेऊया त्याच्यावर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत जाईल. तर बघा इथे काय म्हटलंय आपण, जर 20 माणसे रोज 8 तास काम करून एक काम 21 दिवसात पूर्ण करतात. म्हणजेच काय म्हटलं रे, माणसे म्हणजे काय दिलंय आपल्याला, एम दिलाय. म्हणजेच काय येणार तर M1 इंटू रोज 8 तास म्हणजे काय दिलं आपल्याला, H1 दिलाय. किती दिवस काम करतात, 21 दिवस दिलाय, म्हणून D1 दिलाय आपल्याला, बरोबर. तर काय म्हटलंय, तर 28 माणसे, आता इथे किती दिल्यात माणसं, 28, यालाच आपण M2 म्हणणार. रोज किती तास काम करायला, 6 तास काम करायला, इथं दिले बघा, रोज 6 तास काम करायला, यालाच आपण काय म्हणणार, H2 म्हणणार. तर त्यांनी काम करून तेच काम, इथं बघा काम तेच केल्यामुळे इथं बरोबर चिन्ह आलं, लक्षात आलं तुम्हाला. तेच काम किती दिवसात पूर्ण करतील, म्हणजे आपल्याला विचारले का त्यांनी, D2 व्हॅल्यू विचारल्या. मग इथं व्हॅल्यू पुट करा, M1 किती आहे माझा 20, H1 किती आहे माझा 8,
D1 किती आहे माझा 21 बरोबर. M2 किती दिला आपल्याला 28 दिलाय बरोबर. H2 आपल्याला दिलाय 6. तर आपल्याला D2 ची व्हॅल्यू काढायची आहे. पण D2 काढण्यासाठी काय करणार मी यामध्ये D2 काढण्यासाठी काय करणार यामध्ये मी तर बघा यामध्ये काय करणार 20 गुणिले 8 गुणिले 21 छेद काय येणार इथं 28 गुणिले 6 बरोबर काय येणार D2 बरोबर. कारण फक्त 28 ला मी इकडे घेतलं. आता फक्त भागाकार करून घ्यायचा आहे. भागाकार केल्यावर काय येते तर बघा 7 चोक 28 7 त्रिक 21 बरोबर. इथं पण कळालं सर्वांना. पुढे काय येणार 4 एके 4 4 दुनी 8 बरोबर. पुढे तर काय येणार बे एके बे बे त्रिक 6 बरोबर. 3 ला हा 3 कट झाला म्हणजे D2 बरोबर किती आलं मला 20 दिवस. या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कुठल्या पर्यायामध्ये दिले पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कळालंय काय सर्वांना. तर बघा जे कोण आपल्या चॅनलवर नवीन आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. तर बघा पुढचा प्रश्न काय म्हणते बघा जर 12 विणकर 12 दिवसात 120 शाल विणतात बघा तर 6 विणकर 6 दिवसात किती शाल विणतील असं म्हटलंय. पहिने काय दिलं रे आपल्याला यमोन दिलाय इंटू दिवस दिलेत आपल्याला छेद इथं काय म्हटलं बघा काय काम केले की त्यांनी किती काम केले त्याला मी सांगितलेलं काम आपण खाली लिहितो. दुसऱ्यात काय म्हटलं आपल्याला M2 दिलाय गुणिले D2 दिलाय तर काय येणार छेद काम येणार. आपल्याला काय विचारले बघा 12 विणकर सर्वप्रथम काय येणार M म्हणजे किती 12 येणार. त्यांनी किती दिवसात 12 दिवसात किती काम करतात रे 120 शाल काम करतात बरोबर. तर काय म्हटलं दुसऱ्यानं 6 विणकर 6 दिवसात किती काम करतील कामला आपण X मानू बरोबर. इथं पण सर्वांना कळाले. आता काय करणार फक्त आपल्याला व्हॅल्यू काढायची कधी X ची आहे. सर्वप्रथम इथं कट करून घ्या 12 एके 12 12 10 120 बरोबर. इथे किती येणार इथं 5 बे 5 10 बे सक्क 12 हा 6 ला हा 6 गेला म्हणून आता X ला घ्या इकडं X बरोबर काय येणार हा 5 ला घ्या इकडं 5 गुणिले 6 किती येणार आहे X बरोबर 30 बरोबर. X बरोबर 30 कशात आहे ऑप्शन पर्याय क्रमांक B या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. कळालंय का सर्वांना कसं करायचं हे गणित. तर बघा अजून एक टाईपचा त्या प्रश्न घेऊया आपण तेव्हा तुम्हाला कन्सेप्ट पूर्णपणे यातला क्लिअर होऊन जातील. आता आपण दरवेळी फॉर्म्युला लिहिणार नाही डायरेक्ट आपण आता व्हॅल्यू पुट करून सोडवायचं आहे. तर बघा 40 माणसे काय म्हटले 40 माणसे रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे काय म्हटलं रे 40 माणसे रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात. कळालं. तर काय म्हटलं बघा तर तेच काम 60 माणसांना तेच काम म्हटल्यावर बरोबर येणार 60 माणसांना 10 दिवसात पूर्ण करण्यासाठी रोज किती तासला आपण X मानू बरोबर. मग आता उत्तर काय येणार आहे माझं 40 गुणिले 8 गुणिले 15 छेद 60 गुणिले 10 बरोबर X. कळालं इथपर्यंत स्टेप. आता बघा या शून्यला हा शून्य कट 2 ने भाग हलवा बे त्रिक 6 बे दुनी 8 बरोबर 3 ने याला भाग जातो 3 एके 3 3 5 15 परत 5 ने भाग जातो 5 एके 5 5 दुनी 10 या 2 ला हा 2 कट म्हणजे X बरोबर किती आलं रे माझं 8 तास बरोबर. या प्रश्नामध्ये फक्त गुणाकार भागाकार आला की तुमचं उत्तर येऊन जाते. कळालंय का सर्वांना कसं सोडवायचं आहे. तर बघा पुढचे अजून काही क्वेश्चन्स घेऊया आपल्याला कळेल तुम्हाला. आता बघा 15 मजूर 6 दिवसात 1200 रुपये कमवतात. काय म्हटलंय बघा 15 मजूर 6 दिवसात काय करतात रे 6 दिवसात त्यांचं अंतिम ध्येय काय काम काय त्यांचं तर 1200 रुपये कमवतात बरोबर. तर 20 मजूर 5 दिवसात किती कमवतील रे म्हणजे X आपल्याला काढायचं आहे. मग काय येणार परत भागाकार करा 5 एके 5 5 त्रिक 15 बरोबर. आता याला भागाला 3 एके 3 3 चौक 12 आणि 2 शून्यला 2 शून्य बरोबर. याला 2 ने भाग हलवा 3 बरोबर. इथे किती येणार रे
200 बरोबर. इथपर्यंत सर्वांना कळाले काय करायचं आपण. तर पुढे बघा काय येणार पुढे उत्तर. x बरोबर आय एक्स ला मी घेतला इकडं. x बरोबर काय येणार इकडं 20, इकडचा 200 जाईल इकडं 20 गुणिले आपला भागाकार चुकलेला इथं. तर बघा एकदा आपण परत एकदा सोडवून घेऊ. आपला भागाकार करताना चुकलेला आहे. तर बघा कसं सोडवणार आपण. स्टेप आपण व्यवस्थित लिहिलेले आहे परंतु भागाकार इथं आपला करताना चुकलेला आहे. त्यामुळे आपण आता इथं परत एकदा करून तुम्हाला दाखवतो. तर बघा आता काय म्हटलंय बघा. 15 मजूर रोज 6 तास काम करून किती कमवतात रे. 1200 रुपये कमवतात. तर काय म्हटले रे 20 मजूर रोज 5 तास काम करून किती रुपये कमवतील असा प्रश्न पडलाय बरोबर. मग भागालवा 5 एके 5 5 तारीख 15 बरोबर. इथं पण काय आलं 3 एके 3 3 चौक 12 बरोबर. परत 2 भागालवा बेत्रिक आणि बेदुनी याला 2 ला 2 शून्य म्हणजे x बरोबर काय आलं रे माझा 20 गुणिले 200 छेद 3 आलं बरोबर. इथं पण सर्वांना काय आलं 20 गुणिले 200 छेद 3. मग काय येणार आहे उत्तर. पहिला टोटल शून्य किती आहेत वरती 1 2 3 शून्य बेदुनी 4 भागिले 3. मग काय येणार आहे भागिले 3 केल्यावर बघा 3 एके 3 राहिले किती 1 1 मला 10 घेतला. परत 3 एके बेत्रिक आपलं 3 त्रिक 9 बरोबर राहिला 1 परत आला 0 बरोबर. 3 त्रिक 9 परत 1 राहिला 0 म्हणून 3 त्रिक 9 असं करत गेला की 1333.333333 असं उत्तर जाते. याच्या जवळपास कुठलं उत्तर आहे रे. तर पर्याय क्रमांक सी एकदम याच्या जवळपास आहे म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. तर बघा अजून एक प्रश्न आहे बघा तसाच. तर काय म्हटले बघा 8 व्यक्ती 8 दिवसात किती चटया विणतात रे 8 चटया विणतात बरोबर. तर 4 व्यक्ती 4 दिवसात किती चटया विणतील रे. किती चटया विणतील सेमच सोडवायचं. या 8 ला हा 8 कट झाला या 4 ला हा 2 ला कट झाला आणि ह्या 2 ला हा 2 ला कट झाला म्हणजे फक्त x ला इकडे घालवलं तर उत्तर आपलं डायरेक्ट येईल. x बरोबर 2 चटया म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. कळालंय का तुम्हाला सर्वांना कसं सोडवायचं आहे. जे काम असते किंवा जे अंतिम झालेलं असते त्याला आपण छेदामध्ये लिहून घ्यायचं आहे. तर बघा असा प्रश्न शक्यतो पेपरला भरपूर वेळा पडतो. एका सैनिकांच्या छावणीत 200 सैनिकांना 50 दिवस पुरेल एवढे अन्न होते. काय म्हटले रे त्यांनी 200 सैनिकांना 50 दिवस पुरेल एवढे अन्न होते. 10 दिवसानंतर छावणीत आणखी 50 सैनिक आले. छावणीत आणि 50 सैनिक आले तर उरलेले अन्न सैनिकांना किती दिवस पुरेल असा प्रश्न आपल्याला पडलेला आहे. तर काय म्हटले बघा सर्वप्रथम त्यांच्याकडे किती दिवसाचं अन्न होतं रे 50 दिवसाचं होतं. मग त्यानंतर म्हटलं 10 दिवसानंतर आणखी 50 सैनिक. काय म्हटले 10 दिवसानंतर म्हणजे यांनी 10 दिवस जेवण खाल्ले म्हणजे जेवण खाल्ले किती यांनी खाल्ले किती 200 सैनिक 10 दिवसाचे खाल्ले बरोबर. मग आता राहिले किती शिल्लक किती राहिले आपले. शिल्लक आपले किती राहणार रे 10 दिवसाचं खाल्लं म्हणजे शिल्लक आपले किती राहिले 200 गुणिले 40 दिवसाचं आपले शिल्लक राहिले. परंतु आता सैनिक 200 आहेत का नाही. तर काय म्हटले त्याने छावणीत आणि आणि किती 50 सैनिक ऍड झालेत नवीन आले 50 सैनिक ऍड झाले. पहिला किती होते रे 200 होते. आता किती होणार 50 ऍड करून 200 अधिक 50 किती होणार रे ऍड 200 अधिक 50. अन्न आपलं 40 दिवसाचंच राहिले आणि आता सैनिक 250 झाले म्हणजे किती झालं रे 200 गुणिले 40 छेद 250 येणार बरोबर. शून्याला हा शून्य कट 5 चौक 20 5 5 25 परत 5 5 एके 5
पंचा 40. मग काय येणार उत्तर इथं 4 मग किती रे 32 दिवस त्यांना पुरणार. कळालं का तुम्हाला कसं सोडवायचं आहे? उत्तर काय आलं पर्याय क्रमांक बी. सर्वप्रथम काय केलं आपण टोटल अन्न होतं ते होतं, त्यानंतर 10 दिवस किती दिवस खाल्लं त्यांनी एवढे दिवस खाल्लं, नंतर शिल्लक किती राहिलं त्याची व्हॅल्यू काढली. मग आता सैनिक नवीन ऍड झालेत किंवा कमी झालेत, ऍड झाले असले तर प्लस केलं बरोबर. इथं काय केलं ऍड झालेत म्हणून प्लस केलं म्हणून 200 चे 250 सैनिक झाले, फक्त भागाकार करून घेतला आणि उत्तर आपलं डायरेक्ट येऊन गेलं. असा प्रश्न पेपरला भरपूर वेळा पडतोय. तर बघा आता बघा सेम तसल्याच टाईपचा प्रश्न मी घेतलाय. आता बघा काय म्हटलं इथं बघा, एका सैनिकांच्या छावणीत 150 सैनिकांना 45 दिवस पुरेल एवढे अन्न होते. काय म्हटले 150 सैनिकांना 45 दिवस पुरणारे अन्न. म्हणजे काय म्हटले रे 150 सैनिकांना 45 दिवस पुरणारे अन्न एवढे आपल्याकडे किती आहे रे आता सध्या एवढं आपल्याकडे अन्न आहे बरोबर. 10 दिवसानंतर 25 सैनिक सोडून गेले बरोबर. 10 दिवसानंतर 25 सैनिक सोडून गेले, परंतु यांनी 10 दिवस खाल्लं असणार आहे जेवण. मग आता राहिले किती जेवण शिल्लक 10 दिवसानंतर गेले सोडून, म्हणजे यांनी 10 दिवसात जेवण खाल्लंय. म्हणजे आता दिवस किती किती शिल्लक राहिला असणार 150 गुणिले 10 दिवस कमी करा म्हणजे 35 दिवसाचं जेवण आपल्याकडे आता शिल्लक राहिले बरोबर. मग आता नवीन सैनिक काय म्हटले रे पहिला 150 सैनिक होते, आता काय म्हटले त्यांनी 25 सैनिक छावणी सोडून गेले, म्हणजे 150 मधनं 25 सैनिक गेले, राहिले किती सैनिक आता 125 सैनिक राहणार बरोबर. इथपर्यंत काय आलं. मग भाग घालवा 25 सक्क 150 25 5 125 बरोबर. मग किती येणार 5 1 5 5 7 35 म्हणजे उत्तर किती रे 6 7 42 दिवस. या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. म्हणजे काय येणार रे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कळालं का तुम्हाला कसं सोडवायचं आहे गणित? एकदम बेसिक पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा परत तसाच प्रश्न आहे. तर बघा एका किल्ल्यावर 400 सैनिकांसाठी 31 दिवस पुरेल इतके अन्न उपलब्ध होते. काय म्हटले रे 400 सैनिकाला 31 दिवस पुरेल इतके अन्न होते. 28 दिवसानंतर 280 सैनिक किल्ला सोडून गेले. 28 दिवसानंतर म्हणजे 28 दिवस यांनी जेवलं का नाही? मग जेवलं. मग आता शिल्लक किती राहिलं रे? आता शिल्लक किती राहिलं 400 गुणले 28 वजा करा 31 मधनं किती राहिलं आता 3 दिवसाचं जेवण आपल्याकडे शिल्लक राहिले. मग आता किती दिवस पुरेल असं आपलं सांग. 28 दिवसानंतर किती जणांनी सोडले रे 280 जणांनी सोडले. किती पैकी 400 पैकी. म्हणजे आता सैनिक किती राहिले 400 मधनं 280 वजा करा सैनिक किती राहिले आता आपल्याकडे 120 सैनिक राहिले बरोबर. आता कटिंग करा 0 0 गेला 3 1 3 3 चौक 12 4 नाहीला भाग घालवा उत्तर किती आलं रे आपलं 10 दिवस. या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. कळालंय का तुम्हाला कसं सोडवायचं आहे सैनिक अन्न कसं काय करायचं आहे त्यामध्ये? तर बघा हा पेपरच्या दृष्टीने खूपच महत्वाचं एक्झाम्पल आहे, त्यामुळं तुम्ही हा क्वेश्चन व्यवस्थित बघून घ्या. आणि जे कोण आपल्या चॅनलवर नवीन आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला लाईक करायचं व्हिडिओला लाईक करायचं करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या. तर बघा एका कंत्राटदाराने एक पूल 90 दिवसात बांधण्याचे कंत्राट घेतले. बघा ते किती दिवसात बांधणार होता रे 90 दिवसात बांधणार होता आणि 60 माणसे कामावर ठेवली. म्हणजे काम किती होतं रे माझं 90 दिवसाचं काम 60 माणसे करणार होते बरोबर. परंतु काय म्हटले त्यांनी 60 दिवसात म्हणजे किती याला आपण किती म्हटले रे दिवस आणि किती आहेत माझी माणसं आहेत बरोबर. एवढं आपलं तेवढं काम होतं. परंतु काय म्हटले बघा 60 माणसे कामावर ठेवली. 60 दिवसानंतर 3 पूल बांधून झाला. म्हणजे बघा 60 माणसे त्याने फक्त कामावर ठेवल्यात. इथं बघा आता 90 दिवस 60 दिवस लिहायची गरज नाही. आता आपल्याला टोटल आपल्याला करायचं काम किती दिवसात आहे 90 दिवसात आहे बरोबर. मग पहिला त्याने माणसे किती कामावर ठेवल्यात 60 माणसे. 60 माणसे कामं केलीत. किती 60 माणसे कामं केलीत. 60 माणसे कामं करायला त्यांनी ठेवलीत. मग त्याने काय म्हटले 60 माणसे 60 दिवस काम केल्यानंतर 3 पूल बांधून झाला. 60 माणसे 60 दिवस काम केल्यावर पूल किती बांधून झाला रे 3/4. काम किती पूर्ण झाले? मी काय म्हटलंय काम जे असते ते आपण छेदात लिहितो. काम जे असते ते आपण छेदात लिहितो. तर आता काय म्हटलंय बघा आता टोटल माझ्याकडे दिवस 90 होते त्यातले मी 60 दिवस ऑलरेडी घेतल्यात
आता मला काय म्हटलंय, काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तो आता किती माणसे कामावरून कमी करू शकतो असं विचारलं. किती माणसे काम, आता त्याकडे माणसे किती असणार आहेत रे, एक्स आहेत. बरोबर, माणसे एक्स असणार आहेत. कारण आता टोटल पहिला 60 दिवसाचं काम झालंय. आता आपल्याला दिवस किती राहिले रे, टोटल 30 दिवस राहिल्यात. आणि आपल्याला काम किती राहिलं रे, 3/4 आपलं काम झालंय. म्हणजे किती, 1 मधनं 3/4 वजा केलं तर उत्तर किती येते रे आपल्याला, 1/4. म्हणजे इथं किती येणार रे, 1/4 आपलं काम शिल्लक राहिले. बरोबर, 1/4 किंमत शिल्लक राहिलेली आहे. मग काय करणार, छेदाचा छेद आपण काय करणार, अंशात करणार. छेदाचा छेद काय करणार आपण, अंशात करणार. मग काय येणार रे उत्तरेचं, 60 गुणिले 60 गुणिले 4/3. बरोबर, पुढे इथं काय येणार रे, x गुणिले 30 गुणिले 4/1. बरोबर, असं येणार आहे. आपल्याला आता x ची व्हॅल्यू काढून घ्यायची. मग कसं काढणार रे मी, तर बघा, या शून्यला हा शून्य गेला, या 3ला 3 दुनी 6 येणार. बरोबर, या 4ला हा 4 मी घालून टाकला. परत या 3ला भाग घालवला 60ला तर उत्तर येणार 20. म्हणजे किती झालं रे, x बरोबर किती आला माझा, 40. बरोबर, x बरोबर माझा 40. म्हणजे आता त्याने किती माणसे कामावर ठेवल्यात, 40 माणसे कामावर ठेवल्यात. कारण ऑप्शन मध्ये 40 नाही आहे. का नाही आहे 40, कारण त्यांनी काय म्हटलंय बघा, काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तो आता किती माणसे कामावरून कमी करू शकतो असं विचारलंय. म्हणजे पहिला माणसं किती होती त्याकडे, 60 माणसे होती. आता माणसं किती आहेत त्याकडे, 40 आहेत. म्हणजे किती माणसं त्यांनी कमी केली रे, 20 माणसे त्यानं कमी केली. म्हणून काय येणार रे, पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कळालंय का तुम्हाला कसं सोडवायचं आहे. नेमकं प्रश्नामध्ये विचारलंय काय यावर आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. चुकून 40 ऑप्शन दिला असता तर भरपूर जण 40 टिक करून गेले असते. परंतु त्यांनी विचारलंय काय ते बघा, कामावर कमी करू शकतो असं विचारलंय. त्यामुळे जे विचारलंय तेच आपल्याला उत्तर देणं भाग आहे. तर सर्वांना कळालंय काय कसं सोडवायचं आहे. तर बघा, पुढचा प्रश्न त्याच टाईपचा आहे. तर बघा, एका कंत्राटदाराने एक काम 50 दिवसात पूर्ण करायचे कंत्राट घेतले. किती दिवसात करणार आहे तो, 50 दिवसात. म्हणजे किती म्हटलं रे आपल्याला, 50 दिवसात संपवायचे. बरोबर, आणि 30 माणसे कामावर ठेवली. आता किती माणसं ठेवली त्याने, 30 माणसे कामावर ठेवली. 25 दिवसानंतर त्याच्या लक्षात आले की फक्त 1/3 काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे आता त्याने माणसं किती कामावर ठेवली, 30 माणसे कामावर ठेवली. आणि किती दिवस काम केलं रे त्यांनी, 25 दिवस काम केलं. तर किती काम पूर्ण झालं रे, 1/3 काम पूर्ण झालं. आता काय म्हटलंय बघा, तर काम वेळेत पूर्ण करण्यासाठी, कामला वेळेत पूर्ण करायचं आहे. वेळेत पूर्ण करायचं म्हणजे आता माणसं किती आहेत ते आपल्याला माहित नाही. माणसाला आपण x घेऊया. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी, वेळेत पूर्ण करण्यासाठी टोटल आपल्याला किती दिवसात काम करायचं होतं, 50 दिवसात. बरोबर, त्यातले आपले किती दिवस संपल्यात रे, इथं 25 दिवस संपल्यात. आता आपल्याला दिवस किती राहिलेत रे, 25 दिवसात पूर्ण करायचं आपल्याला. बरोबर, 25 दिवसात काम पूर्ण करण्यासाठी किती अतिरिक्त माणसे कामावर ठेवावे लागतील असं विचारले. किती अतिरिक्त माणसे म्हणजे अजून किती माणसे त्याला लागतील असं यामध्ये विचारले. मग बघा, आता आपल्याला काम 1/3 ऑलरेडी संपलंय. मग राहिले किती काम रे, 1/3 वजा करा 1 मधनं किती त्याला रे, 2/3. म्हणजे इथं किती येणार रे, 2/3 आपलं काम राहिलेलं आहे. मग परत सेम 3 ला वरती गुणाकार करून घ्या, इथल्या 3 ला इथं वरती गुणाकार करून घ्या आणि स्टेप लिहून घ्या. 3 गुणिले 30 गुणिले 25. बरोबर, x गुणिले 25 गुणिले 3/2. बरोबर, इथपर्यंत सर्वांना कळालं काय आलंय. आता कटिंग करून चालू करून घ्या. 25 ला 25 गेला, 3 ला हा 3 गेला. मग राहिले का रे, ह्या 2 ला इकडे करा फक्त. 30 गुणिले 2 बरोबर x. म्हणजे x बरोबर किती आला रे, 30 दुनी 60 माणसे तो ठेवल. परंतु 60 त्याने विचारले काय, 60 त्याने विचारलंय काय, तर नाही विचारले. त्याने विचारलंय का बघा, ऑप्शन मध्ये 60 पण दिलंय. मग भरपूर जण 60 ला टिक करून बाहेर येणार. परंतु प्रश्नात विचारलंय काय त्यांनी बघा, अजून किती माणसं ठेवावं लागतील, अजून किती. पहिलाच त्याने किती माणसं ठेवलेली, 30 ठेवलेली. आता किती ठेवणार तो, 60. वाढवला किती त्यानं, 30 न. म्हणून उत्तर काय येणार आपलं, पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. प्रश्नामध्ये नेमकं विचारलंय काय हे आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. ऑप्शन डायरेक्ट बघून टिक केला तर उत्तर कदाचित कधी कधी चुकू शकतं. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित सोडवून
प्रश्नामध्ये काय विचारले हे बघणं आपलं मेन काम आहे. तर बघा आता पुढचा प्रश्न काय म्हटला बघा. एका कंत्राटदाराने एक रस्ता 30 दिवसात पूर्ण करायचे कंत्राट घेतले आणि सुरुवातीला 120 माणसे कामावर ठेवली. 20 दिवसानंतर त्याने पाहिले की फक्त 1/2 रस्ता तयार झालेला आहे. तर काम पूर्ण करण्यासाठी त्याला अजून किती अतिरिक्त माणसाची गरज पडेल असं पडले. मागासारखाच प्रश्न आहे हा, तुमचा होमवर्कला प्रश्न आहे. होमवर्क मध्ये सोडवायचा आणि उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय येईल ते तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं. तर बघा पुढचा प्रश्न घेऊया आपण. आता बघा जरा वेगळा टाईप चालू झाला. मग वेगळ्या टाईप मध्ये काय म्हटलंय बघा. जर 5 पुरुष आणि किंवा शब्द आला बघा. आता किंवाचं महत्व तुम्हाला आता सोडवताना कळून जाईल. 5 पुरुष किंवा 9 महिला एक काम 19 दिवसात पूर्ण करू शकतात. बघा मी काय म्हणतो इथे काय म्हटलं बघा. 5 पुरुष एक काम 19 दिवसात पूर्ण करू शकतात. बरोबर. किंवा तेच काम. किंवा म्हणजे ज्यावेळी किंवा येते त्यावेळी बरोबर चिन्ह येते. तेच काम 9 महिला 19 दिवसात पूर्ण करू शकतात. बरोबर. तर काय म्हटले बघा पुढं. तर 3 पुरुष इथं बघा आणि म्हटले आणि आलं की अधिक येतं. किंवा म्हटलं असलं की मधी बरोबर चिन्ह येतं. 3 पुरुष आणि 6 महिला एकत्र मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न आपल्याला पडलेला आहे. तर काय म्हणतात सर्वप्रथम ह्या 19ला हा 19 कट होणार. परत राहिलं काय येतं 5 पुरुष बरोबर काय येणार येतं 9 महिला येऊन जाईल. बरोबर. मग काय करणार मी पुरुष छेद महिला असं लिहून घेणार. या महिलाला मी इकडे करून घेतलं आणि या 5ला मी इकडे करून घेणार. म्हणजे उत्तर काय येणार माझं 9/5. बरोबर. म्हणजे एक पुरुष एका दिवसात 9 काम करतो. एक महिला एका दिवसात 5 काम करते. कळाले का इथपर्यंत. मग एकूण काम काय आपलं हे घेऊ शकता किंवा हे घेऊ शकता. दोघं पण तेच काम संपवणार ना. इथे काय म्हटलं बघा 5 पुरुष किंवा 9 महिला एक काम 19 दिवसात पूर्ण करू शकतात. म्हणजे हे काम घेऊ शकता किंवा हे काम घेऊ शकता. दोन्ही पण काम तेच आहे. मग आपण हे काम घेऊन बघूया. मग पहिला काय म्हटलं रे 5 पुरुष. पुरुष म्हणजे माझा किती आला रे आता 9 आलाय. लिहून घ्या 9 गुणिले किती दिवसात पूर्ण करतात रे 19 छेद 19 छेद. आता काय म्हटले बघा इथे काय म्हटले 3 पुरुष. इथे काय म्हटले रे इथं 3 पुरुष एका दिवसात किती काम करतो रे 9 काम करतोय. मग 3 दिवसात किती करणार आहे 3 गुणिले 9 आणि म्हटलंय तिथं आणि म्हटलं तिथं काय येणार अधिक येणार. 6 महिला 6 एक महिला एका दिवसात किती काम करते रे 5 6 गुणिले 5. बरोबर. मग आहे तशी स्टेप लिहून घ्या 5 गुणिले 9 गुणिले 19 छेद 9 3 किती येणार रे 27 प्लस 6 पंचे किती येणार रे 30. बरोबर. परत आहे तसं गुणाकार वगैरे करून घ्यायचं नाही आहे तसं लिहायचं. नंतर कटिंग वगैरे होतंय त्यामुळं पहिलाच गुणाकार करून गणित कॉम्प्लिकेटेड करायचं नाही आहे. 27 अधिक 30 किती येणार रे 57 आलं. मग 57 19च्या पाड्यात येते का रे येते. 19 1 19 19 त्रिक 57 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे उत्तर काय आलं रे 5 त्रिक 15 दिवस. म्हणजे काय येणार आहे उत्तर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. सर्वप्रथम मी काय केलं या गणितात पहिला 5 पुरुष किंवा म्हटल्यामुळे बरोबर चिन्ह इथं लिहून घेतलं. 5 पुरुष किंवा 9 महिला असं म्हटलंय. मग इथं दोन्हीकडे 19 दिवस होतं त्यामुळे इथं आपण डायरेक्ट पण असं लिहू शकत होतो. इथं या एवढी स्टेप लिहायची गरज नव्हती. इथं असं लिहिलं असतं चाललं असतं 5 पुरुष बरोबर 9 महिला. कारण दोन्हीकडे दिवस समान होते. जर दिवस वेगवेगळे असते तरी पण याला लागू होतं परंतु दिवस इथं समान होते त्यामुळे आपण 19 कसं पण कटच होणार होतो. त्यामुळे असं लिहिलं तरी चाललं होतं. मग इथं काय होणार पुरुष छेद महिला काय आला असतं रे 9/5. आपण डायरेक्ट या स्टेपला आलो असतो. कळालं का तुम्हाला कसं करायचं हे डायरेक्ट या स्टेपला सुद्धा आपण इथं आलो असतो. आणि त्यानंतर आपण फक्त ये एखादी कुठली तरी यातली टर्म घ्यायची ही घ्या किंवा ही घ्या दोन्हीकडे उत्तर तेच येईल. आणि त्यांनी विचारले कोणाला 3 पुरुष आणि 6 महिला यांना विचारले त्यांना पण अधिक आणि विचारलंय त्यामुळे इथं अधिक लिहून घ्यायचं आणि यांची बेरीज करून जी बेरीज करायची आणि शेवटी भागाकार करून आपलं उत्तर काढून घ्यायचं. तर बघा आणखी एखादं एक्झाम्पल घेऊया तुम्हाला कळून जाईल. तर इथं बघा 3 पुरुष किंवा 5 महिला एक काम 43 दिवसात पूर्ण करू शकतात. दोन्हीकडे 43 दिवस असणार आहेत त्यामुळे 43 लिहायची गरज नाही. मग इथं लिहिताना काय लिहिणार मी 3 पुरुष इज इक्वल टू 5 महिला.
बरोबर. मग काय झालं इथं, पुरुष छेद महिला बरोबर काय येणार आहे, 5/3 येणार. बरोबर. इथं पण सर्वांना कळाले. मग आता कुठलं पण काम घ्या, इथं काय म्हटलंय, 3 पुरुष 43 दिवसात. मग लिहून घ्या, 3 गुणिले पुरुष किती करतो रे, 5 गुणिले 43, हे टोटल काम झालं. छेद आता काम कोण करणार आहे रे, 5 पुरुष आणि 6 महिला काम करणार आहेत. 5 पुरुष अधिक 6 महिला हे काम करणार आहेत. तर काय म्हटले, शेवटी आहे तसं डायरेक्ट कटिंग करून घ्यायचं नाही, असंच लिहून घ्यायचं. छेद आता 5 पुरुष, 5 गुणिले 1 पुरुष किती काम करतो रे, 5 काम करतोय. 5 गुणिले 5 अधिक महिला किती काम करते रे, 6 गुणिले एका दिवसात किती काम करते, 3. परत आहे तसं लिहून घ्या, 3 गुणिले 5 गुणिले 43 छेद 5 5 25 अधिक 18. परत यांची बेरीज गेल्यावर काय येणार रे, परत स्टेप एवढ्या स्टेपा लिहायची गरज नाही ऍक्च्युअल मध्ये, डायरेक्ट इथं यांची बेरीज करून जर डायरेक्ट लिहिलं तरी चालते. 8 आणि 5 13, हाचा आला 1, इथं किती आलं रे, 43 आलं. बरोबर. इथं 43 आलं, तर इथं बघा या 43 ला हा 43 कट झाला, म्हणजे उत्तर किती आलं रे, 3/5 15 दिवस. या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर बघा, जे कोणी आपल्या चॅनलवर नवे आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. तर बघा यामध्ये काय म्हटलंय, 3 व्हरायटीज आपल्याला ऍड केलेत. आता काय म्हटलं बघा, जर 1 पुरुष किंवा 2 महिला किंवा 3 मुले एक काम 44 दिवसात पूर्ण करू शकतात, तर 1 पुरुष 1 महिला आणि 1 मुलगा एकत्र मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न दिलाय. मग सर्वप्रथम काय म्हटले, सगळेजण 44 दिवसात काम पूर्ण करतात. बरोबर आहे. मग डायरेक्ट मी लिहिताना काय लिहिणार, 1 पुरुष बरोबर काय येणार, 2 महिला बरोबर काय येणार, 3 मुले. बरोबर. मग अशा वेळी आपण डायरेक्ट रेशो काढू शकतो. तुम्ही जर माझा रेशो आणि प्रपोर्शनचा व्हिडिओ बघितला नसाल तर ते तुम्ही बघून घ्या, तुम्हाला या प्रश्नामध्ये डायरेक्ट तुम्ही रेशो याचा काढू शकता. तर कसं काढणार मी बघा, पुरुष महिला आणि मुले यांचा रेशो काय करताना काय करणार मी, आता पुरुषचं मला काढायचं आहे, मग मी पुरुषला सोडून टाकणार. महिला आणि याच्यात आकडे किती आहेत रे, ते लिहिणार 2 गुणिले 3. आता महिला काढायचा आहे, महिलाला सोडून देणार मी, बाकीच्याचा गुणाकार करणार, काय येणार 1 गुणिले 3. आता मुले काढायचं आहे, मुलाच्या यातलं सोडून देणार, बाकीच्या गुणाकार करणार 1 गुणिले 2, म्हणजे याचा डायरेक्ट आपल्याला रेशो येऊन जाईल. मग काय येणार इथं, इथं येणार 6, इथं येणार 3, इथं येणार 2. आणि कशाने भाग जातोय काय ना, तर नाही जात, हा यांचा रेशो आला. आता काय म्हटलं बघा, 1 पुरुष किंवा 2 महिला किंवा 3 मुले एक काम 44 दिवसात पूर्ण करतात. आपण इथं महिला घेऊन बघूया. आता 2 महिला, आता काय म्हटले 2 महिला, 1 महिला एका दिवसात किती काम करते रे, 3 करते. 2 गुणिले 3 गुणिले 44 दिवसात हे पूर्ण काम झालं. आता काय म्हटलं बघा इथं, 1 पुरुष 1 महिला आणि 1 मुलगा. 1 पुरुष एका दिवसात किती काम करतोय रे, 6 काम करतोय. 1 महिला किती काम करते रे, 3 काम करते. आणि 1 मुलगा किती काम करतो रे, 2 काम करते. झालं, यांचा फक्त गुणाकार करून आपल्याला बेरीज करून सोडवायचं आहे. तर काय ते बघा, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 चौक 44, म्हणजे उत्तर किती आला रे, 2 बेत्रिक 6, 6 चौक 24 दिवस लागतील. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे, बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. तर बघा आता हा आपला पुढचा टाइप चालू झालेला आहे. तर पुढच्या टाइप मध्ये काय म्हटले बघा, ए एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. ए एक काम किती दिवसात पूर्ण करतो रे, 10 दिवसात करतो. बी तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतो रे, 15 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी एकत्र मिळून काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल असा प्रश्न पडलाय. बी 10 दिवसात काम पूर्ण करतोय, मग एका दिवसात किती काम करणार आहे तो, 110 काम करणार. बी एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, म्हणजे एक काम एका दिवसात किती करणार आहे तो, 115. यांची बेरीज केली तर काय येणार आहे उत्तर, यांची बेरीज केल्यावर काय येणार, तर बघा 15 वरती घेतला, 15 गुणिले 1 15 अधिक 10 गुणिले 1 10, छेद काय येणार आहे 15 गुणिले 10. बरोबर. इथं पण काय तुम्हाला, तर उत्तर काय येणार आहे
25/15 गुणिले 10. 5 5 25, 5 त्रिक 15, 5 1 5, 5 2 10. म्हणजे उत्तर किती येणार आहे 1/6. म्हणजे 1/6 म्हणजे उत्तर किती येणार आहे माझं 6. पण पर्याय क्रमांक काय येणार आहे बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर नेहमी असं सोडू शकतो का आपण? तर या सोडवायची अजून एक पद्धत आहे. तर कसं सोडवायचं आपण? तर बघा आता एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, बी 15 दिवसात पूर्ण करतो. तर यांचा लसावी घ्यायचा आपण. 10 आणि 15ला कुठल्या लहान संख्येने भाग जातो रे? 30 या संख्येला जातो. जर टोटल काम 30 असलं तर ए एका दिवसात किती काम करले? 30 भागिले 10 3, 30 भागिले 15 2. म्हणजे ए एका दिवसात 3 काम करतो, बी एका दिवसात 2 काम करतो. मग टोटल काम किती रे माझ्याकडे 30 आहे. 30 चे दोघं मिळून काम करणार जाता. मग 3 अधिक 2 किती आला रे 5. 30 भागिले 5 किती आला रे 6. म्हणून उत्तर काय आलं रे 6 दिवस. असं लसावीच्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे गणित सोडवू शकता. तर बघा आणखी एक गणित तुम्हाला घेऊया आपण, त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल. बघा इथे काय म्हटलं रे एक्स वाय. एक्स एक काम 20 दिवसात पूर्ण करतो आणि वाय तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. जर दोघांनी एकत्र काम सुरू केले तर त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लिहून राहिलेलं आहे तर किती दिवस लागतील? तर बघा यांचा लसावी घेतला 20 आणि तिचा लसावी किती येणार रे 60 येणार. एक्स 60 भागिले 20 किती येणार रे 3. 60 भागिले 30 किती येणार रे 2. बरोबर. मग आता टोटल काम किती आहे रे माझं? जो लसावेलेला असतंय तो आपला टोटल काम असते एक्स. आता दोघं मिळून काम करणार आहेत 3 अधिक 2 म्हणजे किती आला रे 60/5. म्हणजे किती येणार उत्तरेचं उत्तर 12 दिवस. बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर बघा आता जराचा एक टाइप आपला वेगळा चालू झाला. आता काय म्हटलं बघा ए आणि बी एकत्र मिळून एक काम 6 दिवसात पूर्ण करतात. मग काय म्हटलं रे ए अधिक बी. बरोबर. ए आणि बी एकत्र करतात म्हणून तर मी लिहिलं अधिक ए अधिक बी 6 दिवसात पूर्ण करतात. तर ए एकटा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतात. बरोबर. तर काय म्हटले तर बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न पडला. म्हणजे बी एकटा करणार. मग काय म्हटलं बघा परत त्यांचा लसावी घ्या 18 येतो. बरोबर. लसावी 18 येतो कारण 6 आणि 18ला 18 भाग जातोय म्हणून याला किती ना 6 त्रिक 18 आणि ते 18 एके 18. बरोबर. हा एक काम करणार हा 3 काम करणार. इथं बघा ए अधिक बी किती काम करतात रे आपले 3 काम करतात. त्यातला आपल्याला ए ची व्हॅल्यू डायरेक्ट दिली. ए व्हॅल्यू एक काम करतो. ए 1 अधिक बी बरोबर 3 येणार यामध्ये. म्हणून बी किती काम करणार आहे मग 2 काम करणार एका दिवसात. एका दिवसात जर बी 2 काम करत असेल तर 18 काम तो किती दिवसात करेल रे 9 दिवसात करणार. म्हणून काय येणार रे पर्याय क्रमांक बी याचं बरोबर उत्तर येईल. कळालं का तुम्हाला कसं सोडवायचं आहे गणित? एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितले. लसावी पद्धतीने तुम्ही असं सोडवू शकता किंवा आपल्या बेसिक पद्धतीने सोडवायचं म्हटला तरी पण हे सुटते परंतु ते जरा कॉम्प्लिकेटेड होते. त्यामुळे तुम्ही लसावी पद्धतीने सोडवलं की एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकताय. तर बघा पुढचा क्वेश्चन घेतो तुम्हाला अजून जर कन्सेप्ट क्लिअर होईल. तर काय म्हटलं बघा ए बी आणि सी एक काम अनुक्रमे 12 15 व 20 दिवसात स्वतंत्रपणे पूर्ण करू शकतात. काय म्हटले रे ए बी आणि सी एक काम 12 15 आणि 20 दिवसात पूर्ण करू शकतात. मग सेम लिहून घ्या तसंच ए बी सी किती काम करतात रे 12 15 आणि 20 दिवसात पूर्ण करतात. जर तिघांनी एकत्र मिळून काम केले तर काम किती दिवसात संपेल? आता यांचं काय करणार आपण लसावी लिहून घेणार. बरोबर. यांचा काय करणार आपण लसावी लिहून घेणार. मग काय येतो रे लसावी 12 15 20 चा तर बघा 60 येणार. बरोबर. मग 60 आले करणार 12 पंचे 60 15 चौक 60 20 त्रिक 60. बरोबर. आता टोटल काम किती आहे रे माझं 60 आहे. मग टोटल काम माझं किती आहे 60 आहे. 60 भागिले काय येणार रे 5 अधिक 4 अधिक 3. बरोबर. 5 अधिक 4 अधिक 3 असं येऊन जाईल आपण. मग याच्या पुढे काय येणार रे 60 भागिले यांची बेरीज करा. 5 अधिक 4 किती रे 9. 9 अधिक 3 किती 12. म्हणजे उत्तर किती आलं रे 60 भागिले 12 12 पंचे 60. म्हणजे उत्तर किती आलं आपलं पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येऊन जाईल. तर बघा पुढचा प्रश्न त्याच टाईपचा आहे. बघा इथे काय म्हटले बघा पी क्यू आर एक काम अनुक्रमे 10 20 30 दिवसात पूर्ण करू शकतात. तर तिघांनी मिळून काम केल्यास ते काम किती दिवसात पूर्ण होईल असं म्हटलेलं आहे. तर बघा काय म्हटले रे इथं लिहून घ्या पी क्यू आर
इथे किती येणार आहे 10, 20 आणि 30 बरोबर. म्हणजे पुढे काय येणार आपण लसावी घ्या 10, 20, 30 चा लसावी किती तरी 60. 10 ने काम केल्यावर हे एका दिवसात किती करणार 6 करणार. हा 20 ने करतोय एका दिवसात 3. हा किती येणार एका दिवसात 2. मग तिघं मिळून केलं किती येणार आहे 60 छेद यांची बेरीज करा किती 6 3 9, 9 आणि 2 11. 60 छेद 11 म्हणजे किती येणार आहे 11 5 55 राहिले 5 छेद 11. कारण उत्तर आपल्याला पूर्णांक आणि अपूर्णांक यांचं मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये विचारलं म्हणजे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं अचूक उत्तर येऊन जाईल. तर बघा आता थोडासा वेगळा टाईप आपल्याला यामध्ये मिक्स केला आहे. हा टाईप आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करून घेऊ. तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवे आले असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा सर्वांना लाभ घेता येईल.